नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण ठरलं तर मग मालिकेमधील सगळ्यात मोठी गोष्ट पाहणार आहोत, ती म्हणजे सध्या अश्विनचा ॲक्सिडेंट महिपतने मुद्दामून जबरदस्तीने घडवून आणलेला आहे आणि आता त्या बदल्यात तो घरी येऊन माफीही मागत आहे। पण आता मात्र अर्जुनने त्याची कॉलर पकडून त्याला धमकी दिलेली आहे। त्याचबरोबर प्रियाचा खोटारडेपणाही सगळ्यांच्या समोर उघड झालेला आहे। तो सुद्धा अर्जुन, सायली, त्याचबरोबर चैतन्य आणि प्रतिमात्या ह्या चौघांनी तो केलेला आहे। आता नेमकं काय घडलं, कसं घडलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर कसा आला, हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग आता अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आतापर्यंत आपण मालिकेच्या भागात पाहत आलो की घरातलं जे काही गढूळ वातावरण झालेलं आहे ते सुधारवण्याकरता सायली प्रयत्न करत आहे, पण आता कल्पना काही तिच्या या प्रयत्नांना योग्य तो प्रतिसाद देत नाही आहे। तर दुसरीकडे आता प्रिया ही माहेरपणाला गेली होती आणि तिथे तिने प्रतिमाबरोबर वादसुद्धा घातला आणि लगेचच तिला महिपतचा फोन आल्यावर प्रतिमा विचार करायला लागली की हा महिपतचा फोन आहे, मग हा का आला असेल तन्वीला, कशासाठी वगैरे तिच्या डोक्यात प्रश्न सुरू झाले होते। तर दुसरीकडे सायली ही कल्पनाला खूप समजावण्याचा प्रयत्न करत होती की आई प्लीज प्लीज आपल्यातलं अंतर आपण कमी करू, पण कल्पनाने तिचं काही ऐकलेलं नाही आहे। तर दुसरीकडे आता महिपतने आता प्रियाला कॉल केलेला असतो आणि तिला सांगितलेलं असतं की ज्यावेळेस तुझा तो नवरा तुला घ्यायला येईल त्यावेळेस स्टेशनजवळून जो रस्ता जातो तिथून तुमची गाडी जात असताना तिथे गाडी थांबवायची आणि तिथून फक्त मी जे सांगेन तेवढंच करायचं। आता प्रियाला काहीच माहीत नसतं की महिपतचा नेमका प्लॅन काय आहे। तर आता प्रतिमा आत्याने तर तिच्या फोनवरती फोन बघितलेला असतो महिपतचा, त्यामुळे आता तिला प्रश्न पडतो की महिपतचा फोन तन्वीला का बरं आला असेल, कशासाठी, तिचं असं काय काम असेल त्या गुंडाजवळ, काय गरज आहे तिला त्याच्याशी बोलण्याची। आणि मला तर रविराजांनी सांगितलं होतं की त्यांनी तन्वीला आधीच सांगितलं आहे की तुला त्याच्या माणसाबरोबर काही संबंध ठेवण्याची गरज नाही, त्याच्या मुलीशीही बोलू नकोस, मग ही याच्याबरोबर का बोलत असेल। इतक्यात प्रिया फोनवर बोलून परत आलेली असते। चला आता मला निघायला हवं, अश्विन कोणत्याही क्षणी येईल अशी तिची घाई सुरू होते। त्याबरोबर लगेचच आता प्रतिमा त्याही तिला विचारायला लागते की मला सांग तन्वी, तुझ्या फोनवरती आता कोणाचा फोन आला होता। त्यावर प्रिया म्हणते कोणाचा आला होता, कोणाचा नाही। त्यावर लगेचच प्रतिमा आत्या म्हणायला लागते उगाच खोटं बोलू नकोस, मी बघितलं आहे तुझ्या फोनवरती आत्ता त्या महिपतचा फोन आला होता। महिपत म्हणजे तोच ना, ह्या आश्रम केसमध्ये ज्याची मुलगी गुन्हेगार म्हणून पकडली गेली आहे, तुला त्याचा फोन का आला होता। इतक्यात आता प्रिया काही बोलणार तोपर्यंत त्या ठिकाणी अश्विन आलेला असतो। आता अश्विन लगेचच प्रियाला म्हणत असतो चल तन्वी, निघायचं का आपण, तुला घरी ड्रॉप करून मला पुन्हा एकदा पोहोचायचं आहे। त्याबरोबर लगेचच हो हो चालेल असं म्हणत आता मी निघते एवढं सांगून प्रिया ही अश्विनबरोबर निघालेली असते। आता प्रिया आणि अश्विन दोघंजण गाडीमधून बसून चाललेले असतात। अश्विन हा प्रियाला विचारतो की काय झालं तन्वी, मगाशी तू अशी एकाएकी मला फोन करून निघून घे मला घ्यायला असं का म्हणालीस। त्यावर ती सांगायला लागते की अरे आता घरीसुद्धा आई फक्त सायलीची बाजू घेऊन बोलत असते, तिला माझ्याबद्दल काही वाटतच नाही, फक्त सायली आणि अर्जुनचाच तिला पुळका येतो। बघ ना, मी चौकशीला गेले नाही म्हणून तिने मला जाब विचारला, पण माझी तब्येत कशी आहे काय त्यातलं तिने मला काही विचारलं नाही। जरा गाडी अश्विन बाजूला घे, मला उलटीसारखं वाटतंय असं म्हणून ती अश्विनला गाडी बाजूला घ्यायला लावते। अश्विन गाडी बाजूलाही घेतो आणि आता मुद्दामून ती उलटी होती असं नाटक करायला लागते। तोपर्यंत महिपतचा ड्रायव्हर तिकडून येतो आणि प्रियाला पाणी द्यायला गाडीजवळ गेलेल्या अश्विनला अलगद तो धक्का देतो गाडीने। आता अश्विनला गाडीची थोडी धडक लागल्यामुळे तो खाली पडतो आणि त्याच्या हातातून थोडं रक्त यायला लागतं, त्याला थोडं खरचट्ट मुकामारही थोडासा लागलेला असतो। आता प्रिया ही त्याला घरी घेऊन येते। आता अश्विनला प्रिया घरी घेऊन येते आणि लगेचच आरडाओरडा करते आई बाबा पूर्णाजी लवकर या,
बघा ना अश्विनला लागलंय. त्यावर सगळेजण तिकडे येतात आणि कल्पना अश्विनची ही अवस्था बघून त्याला विचारायला लागते, अश्विन बाळा, अरे काय झालं तुला, एवढं कसं काय लागलं. त्याबरोबर पूर्णाजीसुद्धा म्हणते, अरे तू तर तन्वीला घ्यायला प्रतिमाच्या घरी गेला होतास ना. त्यावर लगेच अश्विन सांगायला लागतो की नाही नाही, काही एवढं झालेलं नाही आहे, मी ठीक आहे. त्यावर लगेचच आता सायली म्हणायला लागते, अहो अश्विन भाऊजी, काय ठीक आहे बोलताय तुम्ही, बघा ना तुम्हाला केवढं लागलं आहे, थांबा मी तुमच्यासाठी आंबी हळद गरम करून आणते, तुम्ही लावाल म्हणजे तुम्हाला थोडं बरं वाटेल. त्यावर लगेचच आता अश्विन म्हणत असतो, तुला काही करण्याची गरज नाही आहे, तू राहू देत. तर लगेचच अर्जुन म्हणतो, अश्विन तू गप्प बस, मिसेस सायली जा तुम्ही पटकन घेऊन या बरं हळद. त्याबरोबर लगेच आता सायली ही आंबी हळद आणायला गेलेली असते. तोपर्यंत आता त्या ठिकाणी महिपत आलेला असतो. आता महिपत येतो आणि महिपतला बघून लगेचच कल्पना चिडते. ती म्हणत असते, तू इथे काय करतोयस, कशासाठी आलायस माझ्या दारात. त्याबरोबर लगेच आता महिपत सांगत असतो, मी माफी मागायला आलो आहे तुमची. खरं तर अश्विन साहेबांचा जो काही अपघात झालेला आहे तो माझ्याच ड्रायव्हरकडून झालेला आहे, म्हणजे चुकून त्याच्याकडून धडक लागली. अहो काळजी करू नका तुम्ही, मी लगेचच त्याला कामावरून काढून टाकलं. एवढा मोठा हट्टाखट्टा व्यक्ती त्याला दिसला नाही म्हणजे काय, जर त्याने मुद्दामून त्याच्या अंगावर गाडी घातली असती तर त्यांचा जीव वगैरे गेला असता तर. आता हे सगळं ऐकून अर्जुनला खूप जास्त राग येत असतो. तर महिपत म्हणत असतो, नशीब थोडक्यावर वाचलं, जर अंगावरून गाडी गेली असती, जास्त रक्त गेलं असतं तर काय झालं असतं, जीव वगैरे गेला असता ना त्यांचा. त्याबरोबर आता मात्र इकडे कल्पना म्हणायला लागते, तू हे सगळं मुद्दामून करतोयस, तुला काय वाटतं आम्हाला कळत नाही आहे का, तू मुद्दामून माझ्या फॅमिलीला सतवण्यासाठी, त्रास देण्यासाठी हे सगळं करतोयस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्यापासून, माझ्या कुटुंबियांपासून लांब राहा. त्याबरोबर लगेच महिपत म्हणायला लागतो, अहो वहिनी का उगाच तुम्ही चिडताय, मी का करू मुद्दाम, जर मला मुद्दामून तुम्हाला त्रास द्यायचा असता तर मी इथपर्यंत माफी मागायला स्वतःहून आलो असतो का. खरंच माझ्या ड्रायव्हरकडून चूक झाली, पण मी तर उलट देवाचे आभार मानतो की अश्विन साहेबांना जास्त कमी काही झालं नाही, त्यांच्या जीवावर बेतलं नाही. जर त्यांचा जीव गेला असता तर कितीला पडलं असतं आज आपल्याला हे. त्यावर मात्र आता अर्जुनला राग येतो आणि अर्जुन सरळ जाऊन महिपतची थेट कॉलर पकडतो आणि त्याला सांगत असतो की बास, तोंड सांभाळून बोलायचा. अर्जुन, सुभेदारच्या भावाबद्दल बोलतोयस, विसरू नकोस, माझ्या भावाच्या केसाला जरी धक्का लागला असताना तर तुझी गाडीच काय तुलासुद्धा उभा चिरायला कमी करणार नाही मी, समजलं ना. लायकीत आणि अवकातीत राहायचं, जास्त बोलू नकोस, निघ आता इकडनं, चल चालतं हो, असं बोलून अर्जुन त्याला ढकलून देतो. आणि त्याबरोबर लगेचच आता सायली बोलते, निघ इकडनं. त्यावर महिपत तिकडनं निघून जातो. मग सायली हे अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सर काय चाललं आहे तुमचं, आता सध्या आपण अश्विन भाऊजींची काळजी करण्याची गरज आहे की तुम्ही या महिपतबरोबर हे असं वाद घालत भांडत बसायचं आहे. चला आपण अश्विन भाऊजींना अगोदर दवाखान्यात घेऊन जाऊ, डॉक्टर काय म्हणतायत ते बघायला हवं, जास्त लागलं आहे त्यांना. त्याबरोबर अर्जुन लगेचच अश्विनला म्हणत असतो, अश्विन चल आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. मिसेस सायली तुम्हीसुद्धा माझ्याबरोबर चला, मी गाडी काढतो, अश्विन ये पटकन. त्याबरोबर लगेचच आता इकडे अश्विन हा म्हणायला लागतो की नाही नाही नको, दवाखान्यात वगैरे जाण्याची काही गरज नाही आहे, मी ठीक आहे, फार काही लागलेलं नाही आहे, अँटीसेप्टिक लावलं की बरं वाटेल. त्यावर लगेच अर्जुन म्हणतो, तू डॉक्टर आहेस मला मान्य आहे, पण आता मी जे सांगतोय ते ऐक, मी मोठा आहे तुझ्यापेक्षा. आणि मग अर्जुन जबरदस्तीने अश्विनला पकडून गाडीपर्यंत घेऊन जातो. गाडीत बसून तो त्याला नेतो. आता दवाखान्यातून अश्विनला आणल्यावरही अर्जुन अपसेटच असतो. मग सायली ही वरती अर्जुनकडे येते आणि त्याला समजावते की आता अश्विन भाऊजी ठीक आहेत, आता त्यांना बरं वाटतंय. त्यावर अर्जुन म्हणत असतो, तो ठीक आहे, हे सगळं तर ठीक आहे, पण मला एक गोष्ट कळत नाही की आज महिपतने हा एवढा टोकाचा निर्णय का घेतला असेल, त्याने हे सगळं मुद्दाम केलं आहे. त्याबरोबर लगेचच चैतन्यसुद्धा तिकडे येतो. तो सुद्धा म्हणत असतो की हो ना, आजपर्यंत तो असं कधीच वागला नव्हता, पण आता मात्र या गोष्टीची रिस्क आहे, आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तर दुसरीकडे आता नागराज हा महिपतच्या घरी पोहोचलेला असतो आणि प्रियाने त्याला महिपतने जे काही केलेलं असतं ते सगळं सांगितलेलं असतं. नागराज म्हणत असतो, अरे महिपत, अजून काही कॉम्प्लिकेशन कमी आहेत का की तू केसमध्ये कॉम्प्लिकेशन वाढवतोय, तुला साक्षीला जेलमधून बाहेर काढायचं आहे की तिला कायम जेलमध्येच टाकायचं आहे. आता कुठे बेलवरती ती आली आहे तर तू तिला परत जेलमध्ये घालवायची कामं करतोय आणि स्वतःही जेलमध्ये जायची कामं करतोय. महिपत म्हणत असतो, आपण डायरेक्ट काय नाही करू शकलो तरी इनडायरेक्टली आपण त्या सुभेदारांना घाबरवू तर नक्कीच शकतो ना. आता ते सगळे सुभेदार घाबरलेत. आता ते त्या अर्जुन सुभेदारला ही केस सोडायला लावणार आणि मग आपल्या लेकीला कोणी हातसुद्धा लावू शकणार नाही, कारण दुसरी कोणतीच वकील तो केस घेऊ शकत नाही, कारण आपलं नावच काफी आहे. तर दुसरीकडे आता प्रतिमात्य विचार करते की तन्वीला कशाला आला होता त्या महिपतचा फोन, मला हे सायलीला सांगायला हवं. आणि मग ती सायलीला कॉल करते आणि ही गोष्ट सांगते. सायली लगेचच
ही गोष्ट अर्जुनला येऊन सांगते की प्रियाला महिपतचा फोन आला होता. आता हे ऐकून लगेचच अर्जुनलाही आश्चर्य वाटतं की प्रियाला महिपतचा फोन कशाला आला होता. आता महिपतचा फोन प्रियाला आला या गोष्टीचा विचार अर्जुन, त्याचबरोबर सायली आणि चैतन्य तिघंही करत असतात. मग चैतन्याला आयडिया येते. चैतन्य म्हणायला लागतो, कदाचित या सगळ्यामागे प्रियाचा हात तर नसेल ना. म्हणजे मला तरी असंच वाटतं की बघ ना, प्रियाला बरोबर प्रतिमा आत्याच्या घरीच फोन येतो, प्रियाने तिथेच गाडी थांबायला लावणं, तिथंच अपघात घडणं काही विचित्र नाही वाटत आहे का. त्यावर अर्जुन म्हणत असतो, आता या सगळ्यात एकच पर्याय आहे, तो म्हणजे प्रियाचे कॉल रेकॉर्ड्स. आपण प्रियाचे कॉल रेकॉर्ड्स काढायचे. त्यावर चैतन्य म्हणतो, अरे पण गेल्या वेळेससुद्धा आपण अपील केलं होतं, त्यावेळेस आपल्याला परमिशन मिळाली नव्हती. त्यावर अर्जुन त्याला सांगत असतो की बरोबर आपण अपील केलं होतं, पण आपण वकील आहोत म्हणून आपल्याला तिच्या पर्सनल कॉल रेकॉर्ड्स मिळवण्याची परमिशन मिळाली नव्हती. पण प्रतिमा आत्याला मिळू शकते कारण ती तिची आई आहे. आणि मग लगेचच आता अर्जुन प्रतिमा आत्याला प्रियाचे कॉल रेकॉर्ड्स काढण्याची विनंती करतो. प्रतिमा आत्या म्हणते की ठीक आहे, मी काढते तन्वीचे कॉल रेकॉर्ड्स. आणि मग ती लगेचच प्रियाचे गेल्या 1-2 महिन्याचे कॉल रेकॉर्ड्स मागवून घेते आणि अर्जुन व सायलीला ते व्हॉट्सअप करते. त्यावर अर्जुन सायली ते लगेचच बघतात. आता अर्जुन हा त्यामध्ये तपासतो की महिपत आणि साक्षी यांचे कॉल प्रियाला खूप जास्त यायचे आणि नागराज काकांचे कॉल. आता नागराज काकांवरती तर कोणाला डाऊट येत नाही, कारण नागराज काका हे तिचे काका आहेत. त्यामुळे ते तिची माहिती विचारायला, तिची काळजीपोटी कॉल करत हे साहजिक आहे. आता नागराज काका हे सांगतात की मला हिची काळजी वाटायची, अर्जुनने हिला लग्नासाठी नकार दिला होता, त्यामुळे ही सतत टेन्शनमध्ये डिप्रेशनमध्ये असायची, म्हणून मी हिला कॉल करून हिची माहिती सतत विचारायचो, ही कुठे आहे, काय करते ह्याची माहिती मी घेत राहायचो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, नागराज काकांबद्दल मला काही बोलायचं सुद्धा नाही आहे. आता कुठल्याही काकांना आपल्या भाचीची काळजी वाटणं साहजिक आहे. पण मला सांग प्रिया, तुला महिपतचे एवढे फोन काय यायचे बरं. सायलीसुद्धा म्हणत असते की हो ना, तुझा तर काही संबंध नाही ना महिपत शिखरेबरोबर, साक्षी शिखरेबरोबर. तुला रविराज काकांनी सांगितलं होतं की त्यांच्याशी संबंध संपर्क काही ठेवायचा नाही, तेव्हापासून तू सगळे संबंध संपवले होते. मग तरीसुद्धा ते एवढे तुला फोन का बरं करतात. दे उत्तर प्रश्नाचं. तर अर्जुन म्हणत असतो की सांग ना, का करतात तुला ते फोन तन्वी. तर आता लगेचच रविराज काकासुद्धा प्रियाला म्हणायला लागतात की सांग ना तन्वी, काय हे सगळं, हे तुझेच कॉल रेकॉर्ड आहेत ना, मग सांग का कॉल करतात तुला ते लोक. त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणायला लागते की अर्जुन, तू चूक केलीस, तू माझे कॉल रेकॉर्ड्स का काढलेस, ते सुद्धा माझ्या परमिशनशिवाय, हे चुकीचं नाही आहे का. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, तन्वी अगं हा सगळा मुद्दा नाहीच आहे, मुद्दा हा आहे की हे फोन तुझ्या फोनमध्ये काय करतायत, का करतात ही लोक तुला फोन. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, एक्झॅक्टली बरोबर बोलतेस तू मम्मा, पण तुला एक गोष्ट सांगू का, आता ही मुलगी ना तुझ्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर अजिबातच देणार नाही आहे, कारण मुळात तिच्याकडे उत्तर देण्यासारखं उत्तर नाहीच आहे, कारण ही 1 नंबरची खोटारडी आणि फ्रॉड मुलगी आहे. सत्य हेच आहे की आज अश्विनचा जो काही अपघात झाला आहे ना, त्यामागेसुद्धा हिचाच हात आहे. त्याबरोबर लगेच प्रिया म्हणायला लागते, खोटं खोटं, साफ खोटं आहे हे सगळं. मी का माझ्याच नवऱ्याचा अपघात घडवून आणू, आणि जर हे सगळं मीच केलं असतं तर मग मी अश्विनला घरी घेऊन कशाला आले असते, मला एवढं टेन्शन का आलं असतं, त्याची एवढी काळजी मी घेतली असती का. अश्विन बघ ना, अरे अर्जुन मला कसं बोलतो आहे. त्याबरोबर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो, ठीक आहे, आय अग्री की मी खोटं बोलतो आहे, बस मी खोटारडा आहे, मी खोटं बोलतो, पण तू खरी आहेस ना, तू नेहमी खरं बोलतेस. ते काय म्हणतात मिसेस सायली, जे नेहमी खरं म्हणतात. त्यावर सायली म्हणते, सत्यवादी. त्यावर अर्जुन म्हणतो, तेच तू ती आहेस ना. मग तू सांग, हे फोन तुझ्या फोनवर कसे काय आले ते. जर तू ह्याच्यामध्ये इन्वॉल्व नाही आहेस तर तुला महिपत सारखा कॉल का करतो. आता मात्र प्रिया काहीच बोलत नसते, कारण बोलण्यासारखं मुळात तिच्याकडे काही शिल्लक राहिलेलंच नसतं, कारण तिचा खोटारडेपणा आता सगळ्यांसमोर अगदी स्पष्टपणे उघड झालेला असतो. त्याबरोबर आता प्रतिमा आत्यासुद्धा लगेच प्रियाला म्हणायला लागते, तन्वी अगं बोल ना, का फोन केला तुला ह्या महिपतने आजच, बरोबर बोल, काहीतरी उत्तर दे. आता मात्र इकडे प्रिया प्रचंड घाबरलेली असते. तर कल्पना म्हणायला लागते की तन्वी, आता मात्र माझी सहनशक्ती संपायला लागली. सायली आणि अर्जुन जे काही बोलत आहेत ते खरं आहे का, याचा अर्थ महिपत आणि तुम्ही दोघंजणं एकमेकाला ओळखता का, तुम्ही दोघं एकमेकाला सामील आहात का. बोल तन्वी, बोल बोल, काहीतरी बोल, गप्प उभी राहू नकोस, तुझ्याशी बोलतीये मी. त्यावर लगेच सायली म्हणायला लागते, आई आता तुम्ही हिला कितीही प्रश्न विचारलेत ना तरीसुद्धा ही तोंडातून एक चकार शब्द काय आवाजसुद्धा काढणार नाही, कारण ही प्रियाची लहानपणापासूनची सवय आहे. आधी काहीतरी अशी चूक करायची आणि नंतर
तोंड मिटून गप्प बसायचं, अगदी मूग खाऊन गप्प बसल्यासारखं. बरोबर ना प्रिया? त्याबरोबर लगेचच कल्पना म्हणत असते, याचा अर्थ मी आता हेच समजते की तू त्या महिपतला सामील आहेस आणि आज अश्विनवर ही जी काही वेळ ओढवली आहे ती तुझ्यामुळेच ओढवली आहे. आणि जर जर तुझ्यामुळे माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलावर संकट येणार असेल ना आणि तू ते ओढवून घेणार असशील तर तुझ्यासारखी सून मला नसली तरी चालेल. आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून, तुला माझ्या घरात काहीसुद्धा जागा नाही आहे असं म्हणून कल्पना प्रियाच्या हाताला धरते आणि तिला सुभेदार कुटुंबियांच्या घराच्या बाहेर काढून टाकते. तर आता अश्विनसुद्धा प्रियाकडे घराबाहेर येतो आणि तिला म्हणत असतो, का वागलीस माझ्याबरोबर तन्वी असं? अगं किती प्रेम केलं होतं मी तुझ्यावर. दादाने तुला नकार दिला लग्नासाठी, लोक तुला नावं ठेवत होते, तुझ्यावरती बोट उचलत होते, म्हणून मी तुझ्याशी लग्न केलं, तुला माझं नाव दिलं आणि तरीसुद्धा तू माझा विश्वासघात केलास, माझ्या जीवावर उठलीस. त्याबरोबर सायली ही अश्विनला म्हणत असते, अश्विन भाऊजी, अहो तुम्ही तर फक्त हिला तुमचं नाव दिलं, पण मधुभाऊंनी हिला आयुष्य दिलं, हिला जगायला शिकवलं. अहो तसल्या मधुभाऊंना जर ही जेलमध्ये पाठवू शकते, त्यांच्यावरती खुनासारख्या एवढ्या मोठ्या गंभीर विषयाचे आरोप लावू शकते, तर मग तुम्ही हिच्यासाठी काय आहात? अहो तिला तुमच्याबरोबर लग्न कधीच करायचं नव्हतं, तिचं कधीच तुमच्यावर प्रेम नव्हतंच. तिला फक्त आपल्या घरामध्ये यायचं होतं, ते म्हणजे आश्रम केसची सगळी माहिती त्या महिपत शिखरेला आणि त्याच्या त्या मुलीला म्हणजे साक्षी शिखरेला पुरवता यावी ना, यासाठी तिने फक्त तुमच्याशी लग्न केलं आणि ती आपल्या घरामध्ये आली. तिला आपल्या घरातल्यांबद्दल, आपल्या कुटुंबियांबद्दल कधीच प्रेम, माया, आपुलकी काहीच वाटली नाही. तिने फक्त आपल्या सगळ्यांचा, आपला म्हणण्यापेक्षा तुम्हा सगळ्यांचा, तुमच्या प्रेमाचा, तुमच्या विश्वासाचा, तुमच्या काळजीचा फायदा करून घेतला. बघितलंत ना, आज तिने तुमच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला, कारण तुमचा तिच्यावरती असलेला आंधळा विश्वास. मी कायम तुम्हाला समजावत आले की अश्विन भाऊजी, एवढा विश्वास हिच्यावर ठेवू नका, ही या विश्वासाच्या लायक नाही, पण तुम्ही कधी माझं ऐकलंच नाही. तर आता मात्र इकडे बरोबर बोलतीये ना मी प्रिया, असं सायली प्रियाला विचारते. प्रिया ही गप्प उभीच असते आणि सायलीकडे रागारागात बघत असते. सायली तिला म्हणते, माझ्याकडे डोळे काढून बघू नकोसा, नाहीतर तेच डोळे काढून तुझ्याच हातात देईन, हे लक्षात ठेवायचं. मी पूर्णाजी किंवा आई नाही आहे की तुझं सगळं सहन करायला वागणं, किंवा प्रतिमा आत्यासुद्धा नाही आहे की तू जे बोलशील ते सोडून द्यायला. मी बरोबर गोष्टी लक्षात ठेवते, माहीत आहे ना तुला. आणि तुझ्यासारख्या लोकांच्या गोष्टी तर मी व्यवस्थित अगदी खूणगाठ बांधून लक्षात ठेवते. तुला काय वाटलं होतं एवढ्या सहजासहजी तू या सगळ्यातून सुटशील? माझ्या घरच्यांना, माझ्या माणसांना, माझ्या नात्यांना माझ्यापासून दूर करशील, तोडशील आणि मी तुला सुखासुखी सोडून देईन? प्रिया, मी खूप चांगली आहे, पण चांगल्याशी. तुझ्यासारख्यांबरोबर कसं वागायचं ना, हे मला बरोबर येतं. आता म्हणतात ना ते, देवाच्या घरात उशीर होऊ शकतो, पण न्याय होणार नाही असं कधीच होत नाही. शेवटी तुझ्या पापाचा घडा भरला आणि तो फुटलासुद्धा, म्हणून आज तुझ्यावर ही वेळ आली. आता ना तू तुझ्या माहेरची राहिलीस, ना तू सासरची राहिलीस, कारण हे एवढं सगळं बघितल्यानंतर मला वाटत नाही की आता रविराज काकासुद्धा तुला पुन्हा त्यांच्या घरात घेतील. त्यामुळे आता ना महिपत शिखरे तुला कुठे जागा देणार, कारण त्याचंसुद्धा गुपित आता इथे उघडं पडलं, किंवा ना रविराज काका तुला घरात घेणार आणि आईंनी तर तुला घरात ठेवून घेण्याचा आता प्रश्नच संपला आहे, कारण तुझा खरा चेहरा हा सगळ्यांसमोर उघड झाला. तू सरड्यासारखे रंग बदलतेस ना, अगं सरड्यालाही लाजवशील इतके पटापट रंग बदलतेस, पण आज तुला काहीच करता नाही आलं, कारण आम्ही तुला गाफील ठेवून बरोबर सगळं साध्य केलं, असं सायली म्हणते. त्यानंतर आता कल्पना ही सायलीला म्हणते, सायली घरात ये, ह्या नालायक मुलीच्या तोंडी लागू नकोस, चालती हो इकडनं. आणि मग लगेचच आता सायली, अर्जुन, त्याचबरोबर प्रताप, मधुभाऊ, कल्पना सगळेच जण घरात निघून येतात आणि दरवाजा बंद करतात. प्रियाला मात्र कोणीही विचारत नाही आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, फायनली आता कल्पनाने प्रियाला बाहेर काढलेलं आहे आणि आता सायलीचा ते लोक सून म्हणून स्वीकारसुद्धा करणार, कारण आता जर त्यांचे काम भरायलाच कोणी नसेल तर सगळ्यांना लक्षात येईल की सायली ही खरोखर मनाने किती चांगली आहे. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो, पण आजच्या व्हिडिओचा शेवट मात्र अगदी छान आणि आनंदी झाला. त्यामुळे व्हिडिओला असाच तुम्हीसुद्धा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, त्याचबरोबर व्हिडिओ कशी वाटली
हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण प्रेक्षक म्हणून तुमचं मत हे आमच्यासाठी कायमच खूपच महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या उत्तम व्हिडिओचा आनंद घेता येईल. धन्यवाद.